मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे शिवाजीनगर न्यायालयात आज झाले हजर। जरांगे पाटील शिवाजीनगर न्यायालयात शुक्रवारी हजर झाले। न्यायालयाने त्यांना 2013 मध्ये कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वॉरंट बजावले होते। त्यानंतर ते न्यायालयात हजर झाले आहेत। शुभा संघटनेकडून नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता। काही कारणास्तव प्रयोग रद्द करण्यात आला होता। त्यामुळे या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता। या प्रकरणात न्यायालयाने जरांगे पाटील यांना वॉरंट बजावले होते। त्यानंतर शुक्रवारी सकाळी जरांगे पाटील न्यायालयात हजर झाले। न्यायालयाचे आदेशाचे पालन करणे कर्तव्य आहे। कायद्यापुढे सर्व समान आहे असे जरांगे पाटील यांनी सांगितले। म्हणून काय याच्यात सापडायचं की काय सरकारला असं काय असू शकतं, पण न्याय देवता न्याय करत। तारीख होती आलो दादा आणि तुम्हाला टाळून जाऊ शकत नाही कधी। लय दिवसात येते नाही घटनाक्रम सांगायला की नाही येते आता। फार 13-14 वर्षाचा विषय तो आत्ता आलाय समोर आणि काही कारण नसताना, पण ठीक आहे आता ते न्यायालयात टिप्पणी करू नये कारण न्याय देवता न्याय दी या एवढं मात्र साहेब। एवढं जालन्यावर जर तुम्ही इथे येत असाल तर नेमकी तक्रार काय तुमच्या तेवढं तरी सांगा आम्हाला। पण कायदा अहो साहेब जालन्याहून आलोय म्हणजे न्याय देवतेचा सन्मान केला पाहिजे, कायद्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून आलो। तिथून आलो म्हणजे काय मोठा थोडा झालोय मी, कायद्यापेक्षा थोडा मोठा आहे। पूर्वीच नाटकाचाच येतो विषय, परंतु न्याय देवता आता न्याय करेल तिथं। ठीक आहे, त्यामुळे ते आता आरोप नाहीये, फक्त त्या तारीख होती म्हणून तुम्हाला बोलवलं असं काहीतरी। अगदी बरोबर, पण ते आता तारीख होती मी आलोय त्याच्यावर आता मध्ये असल्यामुळे आता मला मी काहीच बोलत नाही। न्याय म्हणजे खरं न्याय करत आहे। मराठा समाजाच्या आंदोलनासाठी राज्य सरकारनं 26 कोटी रुपये मंजूर केलेत। विरोधकांकडून टीका होती की ते स्टार न्यूज ब्युरो नाशिक।